नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परिदेहची न नाशे एकेका सवे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2 ओवी क्रमांक 109. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 10व्या श्लोकानंतर श्रीकृष्णाचं बोलणं तत्वज्ञानाच्या अंगानं एकदम खोलवर बुडी घेतं आणि तत्वज्ञानातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याविषयीच्या अंतिम सिद्धांताचाच त्याच्या बोलण्यात उल्लेख येतो. शरीर आणि त्यात वास करणारा आत्मा याविषयीचं विवेचन त्यात येतं. या शरीराचं स्वरूप काय, आत्म्याचं स्वरूप काय आणि या दोहींचा परस्पर संबंध कोणत्या प्रकारचा आहे असा विषय चाललेला आहे आणि त्यातली ही ओवी आहे. आपल्याला शरीर आहे हे आपणा सर्वांना समजतं, पण आपल्याला शरीर आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हाच त्या शरीराहून आपण कुणीतरी वेगळे आहोत हे आपण गृहीत धरलेलं असतं. हे आपल्या ध्यानात येतच असं नाही. ते आपण म्हणजे कोण हा प्रश्न सध्या बाजूला ठेवू, कारण या ओवीतला उद्गार शरीराशी संबंधित आहे. आपण जन्माला येतो, आरंभी बालवयात असतो. शरीर वाढत जातं तसं बालपण मागे पडतं आणि तारुण्य येतं. ते बालपण पुन्हा आपल्या हाती लागत नाही. ते हाती लागणार नाही याचाच अर्थ आपण तरुणपणात प्रवेश करतो तेव्हा ते बालपण नाहीसं होतं. नाहीसं होतं म्हणजे नाश पावतं. पण बालपण नाहीसं झालं म्हणजे त्याबरोबर आपलं शरीरच नष्ट झालं असं कधी आपल्या मनात येतं का? आपण त्याचा शोक करतो का? खेळकरपणाचं, निरागस वृत्तीचं, कोणतीही चिंता करावी न लागण्याचं असं आपलं बालपण मागे पडलं म्हणून प्रौढ वयात आल्यावर आपण कधी कधी थोडेसे हळहळतो हे खरे आहे. पण आपण त्याचं दुःख करीत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की बालपण गेलेलं असलं तरी त्यामुळे आपल्या शरीराला काही धक्का पोहोचलेला नाही. म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात की प्रथम शरीराचं कौमारपण दिसतं, मग तारुण्य आल्यावर ते नष्ट होतं. पण त्याबरोबर आपलं शरीरच नाश पावलं असं होत नाही, तसं आपल्यालाही कधी वाटत नाही.